नमस्कार मित्रांनो, मुंबईकर या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर तुम्ही बघत आहात, आज आपण बनवलेलं आहे झणझणीत आणि चमचमीत बोंबील वांग रस्सा भाजी. तर ही रस्सा भाजी आपण कशी बनवलेली आहे आणि याच्यामध्ये आपण काय काय इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहे, तर चला पटापटमध्ये आपण सुरुवात करूया आजच्या या आपल्या रेसिपीसाठी. तर सर्वप्रथम मस्त अशी बोंबील वांग बनवण्यासाठी आपण घेतलेले आहे टोमॅटो, 2 टोमॅटो चॉप करून घेतलेले आहेत. कांदे घेतलेले आहेत आपण 2 ते 3, धने घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे इकडे. त्याच्यानंतर आपण अद्रक घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, खोबरं घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे. तर हा आपला एक वाटणाचं आपलं सगळं साहित्य आहे, ज्याच्यामुळे आपण जो आपला मेन मसाला आहे तो आपण बनवणार आहोत त्याच्यामध्ये. तर हे सर्व इन्ग्रेडियंट्स जे आहे आपल्या वाटणामध्ये जाणार आहे, जे मिक्सरमध्ये आपण ग्राइंड करून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण इकडे घेतलेलं आहे दुसऱ्या फ्रेममध्ये इकडे आहे हळद घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे, मालवणी मसाला घेतलेला आहे, लाल मिरची पावडर घेतलेली आहे, खडे मसाले घेतले आहे. खडे मसाल्यांमध्ये आपण तमालपत्री घेतलेली आहे, दालचीन घेतलेली आहे, मोठी इलायची घेतलेली आहे, त्याच्यानंतर जिरे घेतलेले आहे. आणि त्याच्यानंतर आपण इकडे बघत आहात मस्तपैकी असे वांग आणि बोंबील तुम्ही एका फ्रेममध्ये बघत आहात. वांगे आपण स्वच्छ कापून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपण मसाला पण भरणार आहोत. त्या पद्धतीने आपण कापं करून घेतलेले आहे. वांग्याचे तुम्ही बघू शकता देठं बारीक केलेले आहे आणि त्याचे काटे पण आपण कमी केलेले आहे, जेणेकरून आपल्याला खायला ते सोयीस्कर पडतील. इकडे ऑन द लेफ्ट हँड साईड डिशमध्ये तुम्ही बघत आहात स्वच्छ असे बोंबील बोलतात ना, आपण मार्केटमधून घेऊन आलेलो आहे. तर येस, भरपूर जणांना आता तोंडाला पाणी सुटलं असेल. तर हे आपण बोंबील साफ करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी अशी वांगा आणि बोंबीलचा आपण आज रस्सा बनवणार आहे. तर तुम्हीही ट्राय करून बघा, ह्याच पद्धतीने बनवा आणि हाच मसाला तुम्ही यूज करून बघा. डेफिनेटली तुमच्या घरच्यांना ही डिश नक्की आवडेल. तर चला आता आपल्या कुकिंगसाठी सुरुवात करूया. तर ही तर झाली सर्व इन्ग्रेडियंट्स. तर आपल्या सगळ्यांच्या घरातच हे बनत असेल डिश, पण आम्ही कोणत्या पद्धतीने बनवतो तीच मी तुमच्याबरोबर पद्धत शेअर करत आहे. तर सर्वप्रथम आपण आपल्या मसाल्यासाठी प्रिपरेशन तयार केलेलं आहे. कढईमध्ये 1 चम्मच तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे. कांदा चांगला असा ते बघा तुम्ही बघू शकता गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे, फ्राय करून घ्यायचा आपल्याला कांदा. आणि कांदा आपला फ्राय करून झाल्यावरती तुम्हाला दाखवतो लगेचच आपण इकडे टकलेले आहेत हिरवी मिरची, लसूण, म्हणजे जे आपण इन्ग्रेडियंट्स घेतलेले वाटण तयार करण्यासाठी तेच इन्ग्रेडियंट्स आपण ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. म्हणजे जास्त काही मी तुम्हाला नवीन एक्स्ट्रा वाढवलेला नाही आहे व्हिडिओ, फक्त जे आपण प्लेटमध्ये घेतलेले इन्ग्रेडियंट्स तेच आपण दाखवलेले आहेत. आता ह्याला आपण ना फ्राय करून झालं ना 2 ते 3 मिनटं तव्यावरती आपण ह्याला मिक्सरमधून तुम्ही बघू शकता घेतलेलं आहे. मिक्सरमध्ये मी ॲड केलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व फ्राय झालेले आहे. मस्तपैकी असा मसाला तयार होणार आहे. तर तुम्ही बघू शकता हा आपला वाटणाचा मसाला तयार झालेला आहे, जो की आपल्या करीला थिकनेस देणार आहे, बॉडी देणार आहे. तर येस, मस्त असा सुगंध सुटलेला आहे. तर हा मसाला जो आहे भरपूर सुगंधी टेस्टसाठी पण तेवढाच चांगला आहे आणि भरपूर सुगंधही सुटलेला आहे. तर मस्तपैकी अशी करी बनवायची आहे. तर चला सुरुवात करूया प्रेपरेशन्ससाठी. तर इथे तर आपला मसाला रेडी झालेला आहे, मस्त हिरवागार सगळ्या गोष्टी बारीक झालेल्या आहेत. आता कढईमध्ये आपण काय केलेलं आहे, 2 चमचे तेलामध्ये मीडियम फ्लेमवरती तमालपत्री, जिरे, मोठी इलायची टाकलेली आहे. हे खडे मसाले आपण ॲड केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, सर्वप्रथम बोंबील फ्राय करून घेणार आहोत. ओके, बोंबील इथे आपण फ्राय करून घेतलेले आहे. तर आपण बोंबील तुम्ही बघू शकता कापून घेतलेले आहे, स्वच्छ गरम पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे नाही. ते प्रथम आपण ते सोकमट पाणी करायचं आणि त्याच्यात ते बोंबलाचे स्वच्छ करून त्या टाकायचं, कारण त्याच्यावर पुष्कळ धूळ बसते, माती बसते, त्याच्यामुळे ते धुवून काढायचे. येस येस येस. तर आईचं म्हणणं असं होतं की स्वच्छपणे बोंबील धुवून काढायचे गरम पाण्यामध्ये, त्यांना साफ करायचं आणि त्याच्यानंतर आपण ते खाण्यासाठी यूज करू शकतो बोंबील. तर त्याच्यानंतर आपण बोंबील फ्राय करून घेतल्यानंतर ते साईडला काढले आणि आपण इकडे टाकलेले आहेत वांग्यांमध्ये आपण मसाला भरून काढलेला आहे, जो आपण मसाला प्रिपेअर केलेला. आता सर्वप्रथम ही वांगी अशी फ्राय करून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्या पुढच्या स्टेपकडे वळायचं आहे. तर मस्त असे जेवढे लोक आहेत घरात त्या हिशोबाने तुम्ही वांगी ॲड करू शकता. तर येस, इकडे आहे 6-7 अशी वांगी आपण ॲड केलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण इकडे जो उरलेला आपला मसाला आहे तो आपल्या कढईमध्ये ॲड केलेला आहे. जास्त काही आता वेळ लागणार नाही आहे,
मस्तपैकी आता 5 मिनटं झालेले आहेत वांग्यांना फ्राय होऊन. ह्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे हळद. आपले मसाले आपण टाकायला सुरुवात करणार आहोत. मीठ घेतलेले आहेत चवीनुसार. एकदम स्टेप बाय स्टेप जायचं आहे आपल्याला. जास्त काही आपल्याला फास्ट फॉरवर्डमध्ये जायचं नाही, धावपळ करायची नाही आहे. आरामशीर सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यानंतर आपण टाकलेलं आहे रेड चिली पावडर, जेणेकरून आपल्या रश्श्याला मस्त असा कलर येऊ. आणि त्याच्यानंतर टाकलेला आहे मालवणी मसाला. हे सर्व मसाले आपण होममेड बनवलेले आहेत, आपण कुठूनच बाहेरून विकत आणलेले नाही आहे. तर हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. आलं का नाही तोंडाला पाणी, किती सुगंध सुटलेला आहे. आत्ताच भरपूर सुगंध सुटलेला आहे. मला तर फार भूक लागलेली आहे. राईसबरोबर तर रस्सा, बोंबील वांग्याचा रस्सा ना मस्त लागतो. त्याचबरोबर भाकरीबरोबर तुम्ही भाकर तर त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. तर आपण सर्व मसाले ॲड करून त्याच्यामध्ये आपण फक्त 1 कप पाणी टाकलेलं, 5 मिनटं अजून बॉईल होऊ दिला. त्याच्यानंतर आपण ह्याच्यावरती बोंबील टाकलेले आहेत. तर बोंबील इथे आपण ॲड करून घेतलेले आहेत. आता अजून फक्त किती वेळ आपल्याला बॉईल होऊ द्यायचं? 5 मिनटं. अजून फक्त 5 मिनटं. 10 ते 15 मिनटाची डिश आहे ही. बघा आपण प्लेटिंग करून घेतलेली आहे. जास्त काही वेळ लागत नाही, जास्त काही नखरे नाही आहेत. जे घरामध्ये अवेलेबल असतात तेच इन्ग्रेडियंट्स आहेत. बोंबील वांग सिम्पल डिश आहे. आपण घरी ट्राय करून बघा अशा पद्धतीने. येस, मे बी तुम्ही भरपूर तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवता घरी, तुम्ही भरपूर जणं बनवत असतात. पण अशी आम्ही जी बनवलेली डिश आहे काहीतरी वेगळं म्हणून तुम्ही ट्राय करा. नक्की डेफिनेटली तुमच्या घरांना एक वेगळी चव, घरच्यांना वेगळी चव वाटेल. आणि इकडे आपण मस्तपैकी प्लेटिंग करून घेत आहोत. कोथिंबीर ॲड केलेली आहे. ग्रेव्ही चांगली झालेली आहे. त्याचबरोबर वांगी शिजलेली आहे. त्याचबरोबर बोंबीलही मस्त असा टेस्ट आलेला आहे, सुगंध आलेला आहे बोंबलाला. तर डेफिनेटली डिश करून बघा. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर अँड बाय बाय.